नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। महायुतीमध्ये आलो तरी संघर्ष कायम, ओमराजे काय म्हणाले? ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय की महायुतीमध्ये जरी आलो तरी माझा जिल्ह्यात संघर्ष कायम राहणार आहे। राज्यात काय होईल मला माहित नाही, पण जिल्ह्यात मी मांडीला मांडी लावून नाही बसू शकत। राणा पाटलांचं एकही मत मला नको। माझ्या खासदार निधीची माहिती 2019 ते 2024 काढायला पाहिजे होती। या कार्यकाळातला एकही पैसा माझा शिल्लक राहिला नाही। खासदार निधीसाठी कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो। माझा कार्यकाळ अजून संपला नाही तरीही निधींचे प्रश्न कसे येतात? माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की मला वाटतंय मुंबईत ह्या वृत्तवाहिनीवर खासदार निधी मिळालेल्या बाबतीत त्या ठिकाणी आलंय। त्याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झालाय। त्याच्यात मी 130 कामं प्रस्तावित केलीत। त्याच्यापैकी 21 कामं पूर्ण झालीत आणि त्याचा निधी वितरित झालाय। बाकीची कामं प्रगतीपथावर आहेत। तर मला खासदार निधीच्या बाबतीत लोकांच्या मनात जो संभ्रम होतोय त्याच्या बाबतीत मला सांगायचंय की मी 2019 ते 24 खासदार होतो। 2019 ते 24 मध्ये त्या ठिकाणी खासदार निधीला खर्च करायची मर्यादा किंवा मुदत ही 5 वर्षाची असते। मग तुम्ही कुठल्याही निधीचं मूल्यमापन करत असताना त्या निधीला मुदत किती वर्षाची आहे ते बघून मुदत संपल्याच्या नंतर त्या खासदाराचा खासदार निधी जर शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे। मुद्दा क्रमांक 2, 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही। तुम्ही ही माहिती MP लॅडवरनं काढू शकता। आता मुद्दा 3, माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या बूथची संख्या ही साधारणतः 2475 पर्यंत आहे। 2475। मला 5 वर्षात खासदार निधी एका वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो। 5 वर्षाचा किती झाला? 25 कोटी। 25 कोटी खासदार निधीला जर 2475 बूथनं भागलं तर एका बूथला 1 लाख वर काहीतरी 2000-3000 रुपये मिळतील। 1 लाख रुपयात काम होणार सांगा मला, तुम्ही समजून सांगा की 1 लाख रुपयात अमुक काम होतंय कुठल्याही गावात, तेही 5 वर्षातलं बरं का, हा निधी मी मिळणारा 5 वर्षातला सांगतोय। कुठल्याही गावात 1 लाख रुपयात एका बूथवर काम होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। किमान 7 लाख रुपये ते 10 लाख रुपये, मग सभा मंडपाचं काम असेल, गावातलं सार्वजनिक सभागृह असेल, गावातल्या एखाद्या शाळेचं काम असेल, शाळेच्या कंपाऊंड वॉलचं काम असेल, त्याचबरोबर रस्त्याचं काम असेल, या कुठल्याही कामाला कमीत कमी 7 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये निधी देणं क्रमप्राप्त आहे, तरच ते काम पूर्ण होतंय। जर एका गावात 7 लाख ते 10 लाख रुपये खासदार निधी गेला तर साधारणतः जवळपास 5 ते 6 बूथ, कारण 7 बूथचे पैसे एका बूथला जाणार आहेत, म्हणजे 5 ते 6 बूथ काय होणार आहेत? निधीचे राहणार आहेत। आता जी बूथ राहिलेत त्या बूथला काय वाटणार की बाबा आम्ही तर सगळ्यांनीच तुम्हाला मतदान केलं होतं, पण तुम्ही निधी देताना किती बूथला दिला? एका बूथ। तर हा जो निधी आहे तो 5 वर्षातला आहे आणि मूल्यमापन तुम्ही माझं 24 ते 29च्या टर्मचं करत असताना 2029 मार्च संपल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मूल्यमापन करावं। जर माझा खासदार निधी शिल्लक राहिला तर तुम्ही त्याच्या बाबतीत बोलावं, पण 6 ते 7 बूथ शिल्लक राहिल्याच्या नंतर त्या बूथच्या त्या गावात राहणाऱ्या लोकांना खासदारानं काय उत्तर द्यायचं हा माझा प्रश्न आहे।